नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा आणि भाई पावसाळ्याचा खरं सांगतोय मनसोक्त आनंद घ्या. सो मित्रांनो, मागे 3 आठवड्या पहिल्या जूनच्या पहिल्या रविवारी माझ्या शाळेतल्या मित्रासोबत, त्याच्यानंतर माझ्या जुन्या ऑफिसच्या मित्रासोबत आणि त्याच्यानंतर माझ्या लास्ट ऑफिसच्या मित्रासोबत असे लास्ट 3 संडे मित्रांनो आपण धमाल फिरलो आहे. त्याच्यामुळे आता मंथ एंड आला आहे आपलं, थोडंसं आता बजेट परत ॲज युजल गडबडलं आहे. पण मित्रांनो, अंग्रेजीत एक कहावत आहे की शो मस्ट गो ऑन. सो आपण कंटेंट टाकत राहणार आहोत, कंटेंट येत राहणार आहे. प्रॉब्लेम्स काही येत जात असतात, बोलतात ना लाईफ काय आपलं कधी एक सरळ ग्राफ नसतं, ते वर खाली होत असतं. सो मित्रांनो, मी माझ्या चॅनलवरती फिरायचेही कंटेंट भरपूर काही टाकले आहेत. आपण सेकंड हँड कार्सचे मी तुम्हाला कंटेंट टाकलं आहे, तेही आता आपण चालू करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. आता गणपती बाप्पा येणार आहात, तोही कंटेंट येणार आहे. सो मित्रांनो, एक वेगळा म्हणजे असं एक जो कंटेंट माझ्या चॅनलवरती कधी आला नाही तो आहे सेकंड हँड स्पोर्ट्स बाईक किंवा एक जे प्रीमियम सेगमेंटचे बाईक असतात ना, त्या रिलेटेड. सो आज संडे आहे, आज आपल्याकडे आजच्या दिवशी कुठे बाहेर जायला फंड वगैरे नाही आहे. सो म्हटलं आज हा वेळ आपण बोलतात ना ह्या संधीचा फायदा उठलो आणि आज मुंबईतले मित्रांनो जे नामांकित सेकंड हँड डीलर आहेत बाईक्सचे, जसं F3 मोटर्स आहे, द बाईक रेसिंग शॉप आहे, बुलेट राजा आहे. सो हे सगळे आज आपण कव्हर करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये. तुम्हाला एक जनरल माहिती या सगळ्यांची आज भेटणार आहे. सो आता मी घरातनं निघालो, आज पावसही आहे. सो आज मुंबईतला पावसाचा आनंद घेऊया. होपफुली कुठे तुंबलेली नसेल मुंबईत, तेवढं फक्त आपल्याला भेटावं, कारण आपण दादरपर्यंत, लोलाईन एरियापर्यंत वगैरे जाणार आहोत. सो आता मी घरातनं निघालो आणि आज दिवसभर आपण मुंबई भटकंती करणार आहोत. सो लेट्स गो. सो मित्रांनो, सुपर बाईक्सचं कंटेंट कव्हर करताना आपल्याला पहिलंच पाहायला भेटली ती म्हणजे सुपर कार, द किंग ऑफ मसल कार्स जिला आपण बोलू शकतो, ती म्हणजे फोर्ड मस्टँग. भाई व्हाईट कलर आणि त्याच्यावरती ब्लॅक पिनस्ट्राईप आहे. भाई कडक लुक आहे गाडीचा. पुण्याची गाडी आहे, MH14 रजिस्ट्रेशन आहे. भाई हॅट्स ऑफ जो चालवतोय याला, भाई खरंच मजा आली. सो आजचा दिवस आपला सुपर कंटेंट असं आपण बोलू शकतो. सो मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आपल्या पहिल्या डीलरशिपकडे, ते म्हणजे F3 मोटर्स. आणि ह्यांचा जो ॲड्रेस आहे बाकी तुम्हाला खालती डिस्क्रिप्शनवरती माहिती भेटेल. सो आहे BMC पब्लिक पार्किंग लॉट, परळ इथे. F3 मोटर्स हे या पार्किंग लॉटच्या 4थ्या मजल्यावरती आहे आणि हे पार्किंग लॉट खरंच खूप प्रशस्त आहे. आणि भाई म्हणजे किती गाड्या आहेत मुंबईमध्ये, प्रत्येक लेवलला आपल्याला सगळ्या गाड्यांनी पॅक दिसत आहे. सो इथे मित्रांनो, हे जे वरती चढायचे रॅम्प आहे हे पटकन आपल्या नजरेस पडत नाही. सो आपण कधी इथे याल सो थोडंसं हे रॅम्प आपल्याला शोधावे लागणार आहे. आपण पोचलो आहोत आपल्या पहिल्या डीलरशिप म्हणजे F3 मोटर्स इथे. सो इथे आपल्याला मित्रांनो हर सेगमेंटमध्ये म्हणजे एंट्री लेवल सेगमेंट असेल, डेली कम्प्युटर्स बाईक पासून ते हाय एंड स्पोर्ट्स बाईक पर्यंत आपल्याला भरपूर व्हरायट्या बघायला भेटणार आहेत. सो चला थोड्याशा आपण मोजक्या व्हेइकल इथे तुम्हाला मी दाखवतो आणि मग वळूया आपल्या पुढच्या डीलरशिपकडे.
सो मित्रांनो, आता वळूया आपल्या पुढच्या डीलरशिपकडे. F3 मोटर्सचं कलेक्शन खरंच खूप भारी आहे मित्रांनो. आणि इथे व्हिडिओ लेंदी बनवण्यापेक्षा आपल्याला अजूनही डीलरशिप कव्हर करायचे आहेत. पण शेवटी एकच मित्रांनो गोष्ट सांगेन या पहिल्या डीलरशिपबद्दल, ती म्हणजे इथे कलेक्शन आणि व्हेरायटी भरपूर आहेत. त्यामुळे इथे जेव्हाही केव्हा आपण याल तेव्हा थोडंसं एक बोलतात ना, वेळ आपल्यापाशी घेऊन या. म्हणजे निवांत वेळ घेऊन आला तर आपल्याला हे पूर्ण कलेक्शन एक्सप्लोर करता येईल आणि आपल्याला होऊ शकेल की आपल्या बजेटमध्ये आपल्याला एक चांगली गाडी इथे भेटेल. सो आता वळूया आपल्या पुढच्या डीलरशिपकडे. तो परळवरनं निघून मित्रांनो आपला पुढचा स्टॉप आता आहे तो म्हणजे द बाईक रेसिंग शॉप सँडर्स रोड. इथे हा शोरूम आहे आणि आज आपण जे शोरूम मध्ये जाणार आहोत तिथे यांचं निवडक जे म्हणतात ना हाय एंड बाईक्स म्हणजे सगळे 10-11 लाखाच्या वरचं जे कलेक्शन आहे ते आता आपण अनुभवणार आहोत. सो लेट्स गो. सो आता आपण बघूया मित्रांनो द बाईक रेसिंग शॉप इथे. आणि समोर जो आता हा रस्ता आला इथे वॉकिंग डिस्टन्स वरती समोर आपल्याला सँडहर्स्ट रोड आहे. आणि आता आपण जिथे आहेत ते डोंगरी आहे. सो इथे शोरूमच्या बाहेरच मित्रांनो हे जे दोन गाड्या दिसत आहेत ते काय तुम्हाला माहितीये का? चला आधी ते दाखवतो. हे खरंच शॉकिंग इथे बघायला भेटेल असं मला वाटलं नव्हतं. सो मित्रांनो आपल्या समोर जी आहे ती आहे होंडाची जस्ट 1 महिन्याआधी लॉन्च झालेली बाईक. ती म्हणजे होंडा XADV 750 मॅक्सी स्कूटर सेगमेंटची गाडी आहे. आणि भाई 750cc स्कूटर्स आहेत ह्या दोन्ही. सो मला वाटतं आता इथे हे जे ओनर्स आहेत या शॉपचे त्यांनी मला वाटतं लॉन्च झाल्या ही गाडी स्वतःसाठी घेतली आहे. कारण या गाडीवरती त्यांच्या शॉपचा लोगो वगैरे आहे. सो ही बाईक बघून तुम्हाला काय वाटलं भाई कमेंटमध्ये मला नक्की थोडंसं सांगा. सो मित्रांनो या डीलरशिप बद्दल आपल्याला काय वाटतं? इथे सगळ्यात सुपर प्रीमियम सेगमेंटच्या गाड्याच आहेत. यांच्या इन्स्टा पेजवरती मित्रांनो आपल्याला बाकी सगळ्या मिड सेगमेंटच्या बाईक्स वगैरे बघायला भेटतील. सो आता मित्रांनो वेळ न दवडता मधला सगळा प्रवास स्किप करून पोहोचूया आपल्या नेक्स्ट डीलरशिप ते म्हणजे बुलेट राजा. सो मित्रांनो ही डीलरशिप ही आपल्याला नगरपालिकेच्या पार्किंग मध्ये बघायला भेटत आहे. जवाहरलाल नेहरू रोड मुलुंड वेस्ट इथे आता ही पार्किंग आहे. सो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, बुलेट राजा जे शोरूम आहे किंवा त्यांचं जे बाईक कलेक्शन आहे हे दोन वेगवेगळे स्पॉट आहेत. जवळ आहेत पण हे दोन वेगवेगळे स्पॉट आहेत. जर आपल्याला कलेक्शन बघायचं असेल तर आता आपण जिथे जातो तिथे आपल्याला जावं लागेल. आणि एक गोष्ट मित्रांनो या पार्किंगच्या एंट्री मध्ये बाईकची एंट्री ही 20 रुपये आहे. सो किंबहुना कारची मला वाटतं 30-40 रुपये एंट्री असेल. सो आता आपण जाऊ आतमध्ये. सो आपण पोहोचलो आहे द बुलेट राजा इथे. सो मित्रांनो या डीलरशिपला ह्याच्या आधी म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं डीलरशिप सेकंड हँड बाईकचं असे अवॉर्ड्सही या डीलरशिपला भेटले आहेत. सो बघू आज आपल्याला या डीलरशिप मध्ये काय काय भन्नाट गाड्या बघायला भेटतात तो. सो लेट्स गो.
सो मित्रांनो, कलेक्शन वाईज तर खरंच आपण सांगू शकतो ह्यांचं कलेक्शन खरंच खूप मोठं वास्ट आहे. म्हणजे F3 पेक्षा खूप जास्त व्हरायटीज आपल्याला इथे बघायला भेटणार. सो याचा अर्थ मित्रांनो, इथेही आपण जेव्हाही केव्हाही याल त्यावेळेला थोडासा जास्त वेळ काढा. म्हणजे मी आपल्याला सांगतो ना, इथे प्रॉपर आपल्याला जर एक्सप्लोर करायचे असतील स्पेशली मिड सेगमेंटच्या गाड्या, तर मी आपल्याला सांगतो ना, आपल्याला तासभरही कमी पडणार आहे. कारण तेवढे ऑप्शन्स ह्यांच्याकडे आहेत. प्रीमियम सेगमेंट्समध्ये मित्रांनो, ही भरपूर गाड्या आता आपण व्हिडिओमध्ये बघितल्या असतील. सो आतापर्यंत मित्रांनो आपण जे 3 डीलरशिप कव्हर केले त्यातले किंबहुना जे आपण अनुभवले त्यातलं सगळ्यात मोठं डीलरशिप तर हेच आहे. आता F3 मोटर्स झालं किंवा बाकीचे 2 डीलर त्यांचे मित्रांनो शौकला ज्या गाड्या असतात त्याच्यापेक्षा बाकी त्यांच्या इतर गाड्या खूप मोठ्या असतात. पण ज्या प्रत्यक्षात डोळ्याने आपण अनुभवलं तर ते सगळ्यात मोठं जर डीलरशिप कुठचं असेल तर ते बुलेट राजा आहे. अफाट व्हेरायटीज आहेत मित्रांनो आणि गाड्यांची कंडिशन आणि क्वालिटी बघायला तर चांगली वाटत आहे. आता ड्राईव्ह वगैरे करून तर आपलं ते शेवटी त्याच्यानंतरच कळणार आहे. सो इथेही मित्रांनो मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो, की जर आपण सेकंड हँड गाडी कधी घेत असाल, तर मित्रांनो त्याची प्रॉपर डिलिव्हरी, इन्स्पेक्शन, पेपर व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी निवांतपणे करूनच मित्रांनो त्यानंतर ही डील करा. त्याच्या आधी मित्रांनो डील करू नका. सेकंड हँड गाडी घेताना मित्रांनो डीलरशिप कुठलीही असो, ओळखीचा असो, अनोळखी असो, काही असो मित्रांनो थोडंसं वेळ घ्या. आपल्या पसंतीची गाडी आपल्याला भेटली तरी बोलतात ना भारावून जाऊ नका. गाडीचं पूर्ण डिटेल्स काढा. जेवढे डिटेल्स आपल्याला काढता येतील तेवढे डिटेल्स प्रॉपर नीट तपासून पहा आणि मगच आपण डील करा. उगाच चांगली गाडी भेटते किंवा डीलर बोलताय म्हणून मित्रांनो डील करायला जाऊ नका. सो आता मित्रांनो वळूया आपल्या शेवटच्या डीलरकडे ते म्हणजे द बबलू बाईक शॉपकडे. लेट्स गो. सो मित्रांनो आपण आलो आपल्या शेवटच्या डीलरशिप द बबलू बाईक शॉपकडे. सो चला तर हे छोटंसं डीलरशिप अनुभवूया. तर आजच्या कंटेंटमध्ये मित्रांनो आपण खूप जास्त वेगवेगळ्या जॉनरच्या, वेगवेगळ्या प्राइस सेगमेंटच्या आणि काही भन्नाट व बोलतात ना अप्रतिम स्पोर्ट्स बाईक व आपण एकंदरीत बाईक अनुभवल्या. भाई खरंच खूप भन्नाट कंटेंट होता. हा कंटेंट इतका चांगला निघेल असं मला खरंच अपेक्षा नव्हती. होपफुली आपल्यालाही हा व्हिडिओ आवडला असेल. तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल. फिरत राहा, मजा करत राहा. आपला महाराष्ट्राचं निसर्गाचं सौंदर्य खरंच मित्रांनो अनुभवा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.